झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्या सोबत आहे। आणि नमस्कार, मी सागर जोशी। महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे। महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदानाची नोंद आहे। पुढचा 1 तास पुन्हा एकदा नवी आकडेवारी समोर येईल। तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी 49.60% नोंद झालेली आहे। मुंबई उपनगरात 51.76% इतकं मतदान झालंय। तर महाराष्ट्रामधल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान संपन्न झालेलं आहे। तर संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत मतदानासाठी कसा प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी आपले सगळे रिपोर्टर आपल्या सोबत असणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्र आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। थेट आपण जाऊयात आधी नागपूरमध्ये गजानन उमाटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, नागपूरमध्ये एकूणच मतदारांचा प्रतिसाद कसा होता? नक्कीच लोकसभेच्या तुलनेत जर विचार केला तर चांगला प्रतिसाद होता। 56% 5 वाजेपर्यंत मतदान झालं आणि 5 ते 6 ही आकडेवारी आली तर 60% पेक्षा जास्त ही मतदानाचा आकडा जो आहे तो असण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत काही मतदार आहे शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे जेव्हा 6 वाजता गेट बंद झालं तोपर्यंत या सगळ्यांनी मतदान जे आहे ते केलेलं आहे। काय सांगशील? बीजेपी फक्त मोदी, बीजेपी फक्त मोदी। तुम्ही कुठले मुद्दे कुणाला केले हे सांगू नका, कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं? नागपुर का जो तरक्की हुई है उसलिए उस हिसाब से वोट डाला। तुम्ही? आम्ही त्यांनी महिलांसाठी पण खूप काही केलेलं आहे आणि पुन्हा नागपूरमध्ये जे काही प्रोग्रेस झालेला आहे ते बीजेपीनेच केलेलं आहे। कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं? भरपूर मुद्दे असे जी महिलांसाठी आणि पाहिलं तर नितीन गडकरीचे काम पुऱ्या जगामध्ये या मुद्द्यावर आणि मोदींचं काम तर पाहण्याजोगतच आहे। शेवटच्या क्षणाला जेव्हा डोर क्लोज होतात तेव्हा आलेले हे मतदार आहेत। सॅम्पल प्रतिक्रिया आहे परंतु उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो नागपुरात मिळालेला आहे। विदर्भाचा विचार केला, पूर्व विदर्भाचा विचार तर जवळपास 64%पेक्षा जास्तच मतदान नागपूर वगळता इतर पूर्व विदर्भातल्या सगळ्या मतदारसंघ जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। मग चंद्रपूर असो, गडचिरोली असो, भंडारा गोंदिया असो किंवा चंद्रपूर असो, नागपूर जिल्ह्यात 56% मतदान आहे। पण ती आकडेवारी जेव्हा क्लोजिंग होईल 5 ते 6चा आकडा पुन्हा एकदा तुमच्याकडे थेट आपण जाऊयात आता पुण्यामध्ये। तर पुण्यामधून योगेश बोरसे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, मतदानाची वेळ आता पूर्ण झालेली आहे, कशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये मतदान झालंय? सागर, निश्चितच लोकसभेनंतर विधानसभा पार पडली तर या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली तर आतापर्यंत साधारण 5 वाजेपर्यंत 54% ही मतदानाची आकडेवारी गेलेली आहे। ही जवळपास 60%पेक्षाही जास्त आकडेवारी जाण्याची शक्यता आहे आणि पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये 5 वाजेपर्यंत 63% मतदानाची टक्केवारी आहे। ही जवळपास 70%पेक्षाही पुढे जाण्याची शक्यता आहे। बारामती जर बघितलं तर अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचं या लढतीकडे लक्ष लागून असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या प्रामुख्याने लढती बघितल्या तर अर्थातच जयंत पाटील सुद्धा इस्लामपूरमधून आहेत, हसन मुश्रीफ कागलमधून, त्यासोबतच कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांची लढत आहे। या प्रमुख लढती पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत, मात्र सर्वाधिक लक्ष आहे ते अर्थातच बारामतीमध्ये। माझ्यासोबत काही बारामतीतले स्थानिक पत्रकार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। बारामतीमध्ये नेमकं काय चित्र होतं आणि मतदानाची जी वाढलेली टक्केवारी आहे ती नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार, कुणाच्या फायदेशीरसाठी असणार आहे? काय बारामतीमध्ये गेल्या काही दिवसापासून जो प्रचार सुरू होता, काय नेमकं चित्र असणार आहे? तुम्ही या सगळ्या मतदारसंघात फिरत होता। लोकसभा निवडणुकीमधला जो तसं बघायला गेलं जे मताधिक्य मिळालं होतं सुप्रिया सुळे यांना, त्यामुळे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्का देणार होतं। त्यांनी मोठ्या प्रमाणावर ताकद ह्या मतदारसंघामध्ये लावली, ज्या चुका आहेत त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला। मात्र शरद पवारांनी देखील अजित पवारांची जी रणनीती लक्षात घेऊन त्यांनी देखील ह्या जिरायती भागामध्ये लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि सभा झाल्या।
त्यानंतर तोडीसतोड असं ही लढत झाली. त्यामुळे अजित पवारांनी ज्या चुका आहेत त्या पूर्ण टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवारांचा कॉन्फिडन्स असं सांगत होता की आपलं पारडं जड आहे, पण तरी सुद्धा हे पत्र काय वाटतं, कारण की शरद पवारांनी सुद्धा तितकीच ताकद लावलेली दिसते आपल्या नातवासाठी. काय वाटतं, काही बदल होईल या सगळ्या याच्यामध्ये? काही चित्र तसं वाटतंय? नाही, बदल व्हायची बिलकुल शक्यता नाही. उलट माझं तर मत असं आहे की लोकसभेला जेवढी ताकद शरद पवार यांनी लावली होती त्या तुलनेत कुठेतरी त्यांची ताकद थोडीशी कमी लागताना दिसली विधानसभेला. आणि याच्या उलट महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र प्रचंड ताकद लावल्याचं इथं दिसून आलेलं आहे. प्रचंड ताकद लावली. सहानुभूतीचं सुद्धा राजकारण या ठिकाणी होताना दिसलंय. अजित पवार सातत्याने म्हणत होते की सहानुभूतीकडे, विकास कामांकडे बघा, सहानुभूतीकडे बघू नका, असं सातत्याने ते आव्हान मतदारांना करत होते. बरोबर आहे. काय त्याचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या निवडणुकीवर? हो, परिणाम होणार ना. त्यांना एकटं पाडण्यात आलं कुटुंबातून, त्याच्यावर सहानुभूतीची लाट त्यांच्या बरोबर होती. अजित पवारांसोबत सहानुभूतीची लाट होती. काय वाटतं, काय नेमकं? टक्केवारी खूप कमी आहे. बरोबर. ग्रामीण भागात नक्कीच योगेश, आपण पुण्यामधील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बाबी पाहणारच आहोत. थेट आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. नाशिकमधून चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंदन, नाशिकमध्ये कशा प्रकारे मतदान झालेलं आहे? नाशिक शहर त्याचबरोबर नाशिक परिसर. निश्चितपणे नाशिकमध्ये आपण बघतोय की आता मतदानाची वेळ जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, यांच्या वतीनं मतदान केंद्रांच्या दरवाजांना आता बंद करण्यात आलेलं आहे. कुलूप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की आता मतदानाची वेळ जी आहे ती पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे मतदान केंद्रांवर आता कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकमध्ये आता मी ज्या मतदान केंद्रावर आहे ते मतदान केंद्र ओळखलं जातं सगळ्यात शेवटच्या, म्हणजे अत्यंत उशिरापर्यंत या ठिकाणी मतदान चालतं. असं हे नाशिकचं बीडी भालेकर मैदानाचं मतदान केंद्र आहे. जवळपास 7 ते 8 पर्यंत या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीला मतदान चालत असताना आपण बघतोय की निवडणुकीची प्रक्रिया जरी संपलेली असली, वेळ जरी संपलेला असला तरी या ठिकाणी आतमध्ये आलेले जे मतदार आहेत त्यांना या ठिकाणी रांगेत उभं करण्यात आलेलं आहे. अजून जवळपास 1 ते 1.5 तास या संपूर्ण प्रक्रियेला पूर्ण व्हायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे जर आपण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर चांगल्यापैकी एक मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीत बघायला मिळाला. सरासरी 60 पेक्षा जास्त टक्क्यांचं मतदान जे आहे ते नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात झाल्याचं बघायला मिळालं. नांदगावमध्ये सुहास कांदे, समीर भुजबळ यांच्यातला वाद असेल, छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये त्यांना काही मतदान केंद्रावर अडवण्यात आलं, अशा काही किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततेत नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता या एकूणच मतदानाची टक्केवारी पुढच्या काही वेळात जी जाहीर होईल ती नेमकी किती येते हे बघणं महत्त्वाचं आहे. साधारणतः 60-61% आतापर्यंत मतांची टक्केवारी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे नाशिक आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रामध्ये. थेट आपण जाऊयात मुंबईमध्ये. 36 जागा आहेत. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत. कृष्णा, मुंबईमध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा होता? निखिल, आपण पाहतो की मतदानाची वेळ ही संपलेली आहे. 6 वाजता सगळ्या मतदान केंद्र जे आहेत त्यांचे गेट्स आता बंद करण्यात आलेले आहेत आणि मुंबईतल्या जर आकडेवारीमध्ये पाहिले तर मुंबई शहरामध्ये 49% हे 5 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. तर मुंबई उपनगरामध्ये जवळपास 51.76% इतकं मतदान झालेलं आहे. मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी फारशी सुधारलेली नाहीये, कारण लोकसभेला सुद्धा मतदारांचा तसा फारसा प्रतिसाद चांगला पाहायला मिळाला नव्हता. मात्र यावेळी सुद्धा विधानसभेची निवडणूक होती आणि आजचा मतदानाचा दिवस होता. मात्र तरीही फारशी मुंबईकर जे आहेत ते घराबाहेर पडलेले नाहीयेत. मात्र आतापर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर अजून 1 तासाची आकडेवारी येणं बाकी आहे. पुढच्या तासाभरामध्ये ती आकडेवारी येईल आणि 55 ते 60% आसपास हे जे मतदान आहे ते सरासरीमध्ये आपण पाहू शकतो. सर्वाधिक मतदान आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभरातले जर आतापर्यंतची जी आकडेवारी पाहिली तर गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे. 70% आसपास हे मतदान झालेलं आहे. मात्र मुंबईतल्या दोन्ही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यातले जवळपास 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांची जर सरासरी आपण पाहिली तर जवळपास 50 ते 55% इतकीच आपल्याला पाहायला मिळते आहे. राज्यभरातली मतदानाचा आजचा हा महत्त्वाचा दिवस होता आणि 23 तारखेला निकाल जो आहे तो लागणार आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारांचं भवितव्य हे 23 तारखेला ठरणार आहे. आणि आता जाणार आहोत तर नवी मुंबईमधून विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनायक, मतदानाची वेळ आता संपून गेलेली आहे, गेट्स लावण्यात आलेले आहेत. कशा प्रकारे नवी मुंबईमध्ये मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे?
बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल याचा आढावा जर घेतला तर सकाळच्या वेळेमध्ये मतदान जे आहे ते चांगल्या पद्धतीने सुरू होतं. दुपारच्या वेळी मतदान जे आहे ते संत गतीने चालू झालं होतं. दुपारच्या वेळेस मतदान रांगा ज्या आहेत मतदान केंद्रावरती अगदी तुरळक पाहायला मिळत होत्या. परंतु संध्याकाळी जसे 4 वाजले त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळतं. जी आकडेवारी समोर आलेली आहे ही 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. अजून 1 तासाची आकडेवारी येणं बाकी आहे. परंतु हा टक्का जो आहे तो वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. परंतु नवी मुंबईचा जर आढावा घेतला तर आपण जर पाहिलं तर ते नवी मुंबईत सुद्धा मतदान जे आहे ते वाढलेलं नाहीये. मागच्या लोकसभेच्या तुलनेत हे मतदान सुद्धा तेवढंच नवी मुंबईत असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे साहजिकच आहे अगदी सुरळीत मतदान जे आहे ते प्रामुख्याने या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये पार पडले आहे. आपण जर यामध्ये उल्लेख केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली होती मतदान केंद्रावरती. परंतु यावरती तोडगा म्हणून निवडणूक आयोगानं अनेक सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र बूथ जे आहे ते उभं केले होते आणि याचा फायदा जो आहे तो साहजिकच नक्कीच. विनायक, थेट आपण कोल्हापूरमध्ये जाणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडे. भूषण, कोल्हापूर हा जिल्हा तसं पाहिलं तर राजकीय दृष्ट्या सक्रिय असा हा जिल्हा आहे. आज मतदारांचा प्रतिसाद नेमका कसा होता? नक्कीच कोल्हापुरात अत्यंत तुरशीनं आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली होती आणि आता मतदान संपल्यानंतर देखील ही सगळी चुरस आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो सदर बाजार परिसरामधल्या मतदान केंद्रावर हे सगळं मतदान थांबल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणजे राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी एकमेकांच्या समोर एकमेकांच्या विजयाच्या घोषणा दिल्या आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी काहीसा तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांनी या सगळ्या संपूर्ण परिसराचा ताबा आहे तो घेतलेला आहे. खरं तर हे सदर बाजार परिसरातील हे जे मतदान केंद्र आहे ते नेहमीच प्रत्येक निवडणुकीमध्ये संवेदनशील राहिलेलं आहे आणि म्हणूनच विशेष नजर पोलिसांची देखील याकडे होती आणि म्हणूनच आपण बघतोय हा जो सगळा परिसर आहे तो राजेश लाटकर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा परिसर आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की या ठिकाणी मतदान संपल्यानंतर पहिल्यांदा राजेश क्षीरसागर गटाच्या काही कार्यकर्त्यांनी वेळ संपल्यानंतर देखील काही जणांना मतदानासाठी आत सोडत जात असल्याबद्दल आक्षेप घेतला आणि त्यानंतर आपण बघतोय हे सगळं मतदान संपल्यानंतर हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या समोर आले आणि एकमेकाच्या विजयाच्या घोषणा आहेत त्या आपापल्या उमेदवाराच्या विजयाच्या घोषणा दिल्यामुळे आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती आहे. धन्यवाद भूषण एकूणच या माहितीबद्दल. तर महाराष्ट्रामधल्या 288 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलेलं आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.